यश कवडे, तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलकडून सहर्ष स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या अल्जेब्रा मधील प्रोबॅबिलिटी हा धडा बघतोय. यामध्ये आपला आज दुसरं लेक्चर आहे. या दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार? मागच्या लेक्चर मध्ये आपण पॉसिबिलिटीज बघितले की एखादी गोष्ट तुम्ही केली, कॉइन बघितला, कॉइन टॉस केल्यानंतर काय पॉसिबिलिटी असते, डाईस असेल, डाईस थ्रो केल्यानंतर काय पॉसिबिलिटी असते, आणि कार्ड्स जे असतात प्लेइंग कार्ड्स ते त्याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज असतात. मग आज आपण काय करणार, ते पॉसिबिलिटीज लिहायच्या कशा, ज्या पॉसिबिलिटीज असतात सर्व त्याला म्हणतात सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस त्याला यस ने डिनोट केलं जातं, आणि प्रॅक्टिस सेट 5.2 जो त्याच्यावरच डिपेंड आहे. बघा सर्वात पहिल्यांदा आपण काल कॉइन बघितले, त्यामध्ये हेड असतो आणि टेल असतो. मग इथं 3 केसेस येतात आपल्याला. जेव्हा कॉइन असतो, कॉइन मध्ये 3 केसेस येतात. केस 1 की याच्यामध्ये एक कॉइन टॉस केला जातो. आपण काय लिहिणार, आपण इथे सॅम्पल स्पेस मध्ये मी लिहून देतो तुम्हाला. केस 1 काय येणार आहे, सिंगल असं लिहू, 1 कॉइन टॉस. ठीक आहे. इथे सॅम्पल स्पेस काय येणार आहे, सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू असं कर्ली ब्रॅकेट असतं, असं नव्हे. हे कसं काढायचं असतं, यस काढायचा आणि त्याला उलटा यस काढायचा. ठीक आहे. जर व्यवस्थित शिकला तर थोडं फास्ट वाटतंय. काय येणार आहे, हेड येणार आहे, एकदा टेल येणार आहे. इथं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आले, एकूण टोटल 2. ओके. दुसरी केस काय, 2 कॉइन ऍट अ टाइम टॉस केले. इथं केस 2 इथे इथंच खाली केस 2. टू कॉइन्स सायमल्टेनियसली करू दे, किंवा और 1 कॉइन इज tossed twice. म्हणण्याचा अर्थ काय बघा, की तुम्ही सिंगल कॉइन, एकच कॉइन तुम्ही टॉस करा 2 वेळा, किंवा 2 कॉइन एकत्र टॉस करा, दोन्हीचं सेम म्हणतात. एक कॉइन तुम्ही एकदा टॉस केला, काहीतरी पडलं, पुन्हा एकदा तोच कॉइन उचलून पुन्हा टॉस केला तरी तुम्हाला काहीतरी भेटेल. आणि सेम प्रकारे किंवा 2 कॉइन तुम्ही ऍट टाइम टॉस करा याच्यामध्ये. याची सॅम्पल स्पेस काय असणार, सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू, पहिल्यांदा दोन्ही हेड, पहिला हेड दुसरा टेल, पहिला टेल दुसरा हेड, आणि दोन्ही टेल. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आले आपली इथं, 4. ठीक. आणि लास्ट केस 3 की 3 कॉइन टॉस केले. काय झालं, 3 कॉइन्स आर tossed simultaneously. ठीक आहे. एक साथ ऍट अ टाइम काय केलं, 3 कॉइन केलं, 3 कॉइन टॉस केले. इथं आपल्याला तुम्हाला काय म्हणतात, सॅम्पल स्पेस यस. सॅम्पल स्पेस यस काय वाटणार आहे, सर्वात पहिला तिन्ही हेड. ठीक आहे. त्यामध्ये एक टेल आला, हेड हेड टेल, हेड टेल हेड, टेल हेड हेड. ओके. त्याच्यापेक्षा वेगळं काय आलेलं का, की 2 हेड 1 टेल अशाच प्रकारे येऊ शकतात. त्याच्यानंतर काय, 2 टेल आले, 2 टेल 1 हेड, टेल हेड टेल. त्यानंतर काय आले, हेड टेल टेल, आणि लास्ट काय झालं, तिन्हीच्या तिन्ही टेल. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आला, एनएस डिनोट केलं जातं. 1 2 3 4 4 4 2 8. आलं लक्षात, तिथे सॅम्पल स्पेस कसं आलं आपलं. याच 3 केस आहेत, त्या 3 केसच्या बाहेरचं शक्यतो येत नाही. ठीक आहे. म्हणजे एवढं आलेलं आहे आपल्या 3 केस कॉइन बद्दल. फक्त कॉइन असेल, डाईस असेल तर डाईस कसं सिंगल डाय थ्रो केलाय, इथं केस वर काय येणार आहे,
डाय. डाय म्हणजे काय असणार आहे? एक वचनी. त्याचा अनेक वचनी डाईस. अँड डाय इज थ्रोन. इथे काय सॅम्पल स्पेस. येस इज इक्वल टू काय येणार? 1 2 3 4 5 6. याच्यापेक्षा वेगळं काय येणार आहे का? नाही. इथे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येणार आहे? आपलं 6. आता दुसरी केस काय की याच्यामध्ये एकूण 2 डायस ऍट अ टाइम फेकले, मग आपल्या पॉसिबिलिटीज किती येतात? इथे केस 2 काय येणार आहे? केस 2 काय येणार आहे? 2 डायसेस आर थ्रोन simultaneously. एकत्रितपणे असे 2 डायस एक साथ टाकले 600 जे असेल लुडो असेल त्यामध्ये यूज करतात. इथे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस काय आहे? इथं याचा सॅम्पल स्पेस काय आहे? मोठं आहे. जेव्हा 2 चा ग्रुप असतो तेव्हा लिहिलं कसं जातं याच्यामध्ये बघा. हे स्पेशल डाय साठी यूज केलं जातं. कसं लिहिलं आपण? काल आपण बघितलेलं 11 12 13 सेमच घ्यायचं फक्त कसं 12 13 14 15 16. ओके. एक ते पहिल्यामध्ये एक, दुसऱ्यावर काय येणार? 1 2 3 4 5 6 येऊ शकतो. किंवा दुसऱ्या ह्याच्यावर 2 1 2 2 2 3 तसं 24 25 26 31 32 33 34 35 36 पुढं 41 42 43 44 45 46 51 52 53 54 55 56 एवढं सगळं लिहायला लागतं. इथे शॉर्टकट मारून नाही चालेल. एकसठ 62 63 64 65 66. ओके. अशा प्रकारे आपलं काय झालं? एकूण टोटल सॅम्पल स्पेस निघाला. किती झाले ते? 6 आणि 6 6 36. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आलं आपलं? 36. असं सगळं लिहायला लागतं. तिथं असं शॉर्टकट मारून नाही चालेल. तुम्हाला सगळं लिहावं लागेल. 36 लिहायचं असतं पद्धतीने. ओके. जेव्हा तुम्हाला 2 डायस येतील पहिली तुमची स्टेप हीच असणार. काही जरी तुम्हाला विचारलं नंतर आपण इव्हेंट बघणार. एवढं सगळं तर पडू शकतं पण मला काय पाहिजे? मग त्याला म्हणतात इव्हेंट. जे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याला इव्हेंट म्हणतात. तो आपण नंतर बघ. आता आपण सॅम्पल स्पेस बघतोय की पॉसिबिलिटी सगळ्या पॉसिबिलिटीज आपण लिहिल्या, मग त्या एवढ्या सगळ्या लिहिल्या पाहिजे. ओके. नेक्स्ट तर लास्ट आहे तुम्ही यूज केलं जातं तर ते काय वापरलं जातं? कार्ड्स. की आपल्याकडे कार्ड्स आहेत. मग कार्ड्स किती असतात? एकूण 52 कार्ड्स असतात. वेल शफल्ड पॅक असेल तर, म्हणजे आपला जो कॅट असतो वेल शफल्ड म्हणजे काय? चांगला फिसलेला, चांगला व्यवस्थित शफल केलेला तो येणार आहे. त्याच्यामध्ये काय असतात? 4 गोष्टी असतात बघा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं काय असतात की 2 आपल्याकडे रेड कार्ड्स असतात. आपल्याकडे काय असणार? हार्टचं असणार आहे कार्ड. हार्टचे कार्ड असतात. ठीक आहे. त्यानंतर डायमंड एक असतो. त्याच्यानंतर आता ब्लॅक कलरच असतं पण इथे ब्लॅक दिसणार नाही, आपलं व्हाईट काढतो. हे क्लब असतात.
आणि लास्टला काय असतं आपल्याकडं पान असतं, त्याला म्हणतात स्पेड. ओके, इथे लिहू आपण प्रत्येकाचे नाव. येणारे हार्ट, डायमंड, येणारे क्लब, येणारे स्पेड. ओके, हार्ट, डायमंड, क्लब आणि स्पेड हे 4 प्रकारचे कार्ड झाले. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये किती आहेत? 13 कार्ड्स. इथं काय येणार आहे? इथं सॅम्पल स्पेस, इथं आपण लिहिलं सॅम्पल स्पेस. ठीक आहे. कार्ड्स ऑफ, इथे लिहिलं आपण कार्ड्स ऑफ, इथं हार्ट, एस म्हणजे एक का असतो, त्यानंतर असतो 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर जोकर नसतो, जॅक असतो. तो काय असतो? जॅक, क्वीन आणि किंग. अशा प्रकारचे कार्ड्स येतात. किती येणार आहे टोटल? 13 येणार. सेम प्रकारे हार्टचं झालं. हार्टच्या नंतर काय येतात आपल्याकडं? डायमंड, त्याच्यानंतर येणार क्लबचे, त्यानंतर काय येणार आपल्याकडं? स्पेडचे. टोटल किती येणार आहे? 12. हार्ट, डायमंड, क्लब आणि स्पेड. ओके, अशा प्रकारचे किती येणार आहे? 4 कार्ड्स येणार आहे. हार्ट, डायमंड, क्लब आणि स्पेड. लक्षात ठेवायचे हे दोन्ही काय? ब्लॅक कार्ड्स आहेत आणि हे दोन काय? रेड कार्ड्स आहेत. त्यानंतर फेस कार्ड्स कुठले? हे वाले जे लास्ट वाले असतात हे काय असतात? फेस कार्ड्स असतात. त्यामध्ये एस हा कधीही फेस कार्ड येत नाही. ओके, म्हणजे इथं काय येणार आपल्याला की हे 3 3 7 3 3 12 4 3 3 12 एकूण 12 फेस कार्ड्स असतात ज्याच्यावर फेस असतो. त्यामध्ये काय असतं? जॅक, क्वीन आणि की एवढेच येतात. ह्याच्यावर क्वेश्चन बघू. क्वेश्चन बघायला सुरुवात करू लगेच. प्रॅक्टिस एट 5.1. For each of the following experiments, write the sample space. Yes, sample space लिहायचं आहे. And number of sample points म्हणजे टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स मध्ये सॅम्पल स्पेस मध्ये एकूण. पहिलं काय? 1 coin and 1 die are thrown simultaneously. इथं आपण लिहिलं सोल्युशन. If 1 coin आहे तसं लिहून घे. 1 coin and 1 die are thrown simultaneously. सायमल्टेनियसली म्हणजे एकत्रितपणे. इथे आपण लिहिलं सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू असले जेवढे आपल्याकडे काय 1 डाय येणार आहे. काय येणार आहे? 1 डाय. एक कॉइन आणि डाय एकत्रितपणे टाकतोय आपण. पहिल्यांदा आपण काय लिहिणार? पहिल्यांदा की सर्वात पहिल्यांदा एक हेड पडतोय. ठीक आहे, हेड मध्ये काय येणार आहे? हेड आणि 1, हेड आणि 2, हेड आणि 3, हेड आणि 4, हेड आणि 5, हेड आणि 6. त्याच्यानंतर टेल आणि 1, टेल आणि 2, टेल आणि 3, टेल आणि 4, टेल आणि 5, टेल आणि 6. ओके, अशा प्रकारचे एकूण किती सॅम्पल स्पेस झाले?
तिथं पुढे मागायचं काय काय फरक नाही पडत, पण आपण लिहिताना कसं लिहिलं 1 कॉइन अँड 1 टाइम. आपण पहिले कॉइनचा रिझल्ट लिहिला, पहिल्यांदा कॉइन नंतर टाइम, म्हणजे दोन्ही एकसारखं टाकले, पण लिहिला आपण पहिल्यांदा कॉइन. याच्यामध्ये काय नाही, एक तर छापा किंवा काटा. समजा हेड पडलाय, हेड पडून तर डायमध्ये काय 1 2 3 4 5 काही पडू शकतो, किंवा जर जो टेल पडला, छापाच्या जागी काटा पडला, टेल पडला, तर काय होणार आहे 1 ते 6 पर्यंत काही येऊ शकतो. ओके, मी आपण लिहिलं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉइंट्स, हे टोटल किती येणार 6 6 12. ठीक आहे, एवढंच काढायचं आपल्याला. पुढं 2 डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग डिजिट 2 3 आणि 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. म्हणजे काय की 2 डिजिट नंबर आर फॉर्म, 2 अंकी संख्या बनवायची आहे, फॉर्म युजिंग 2 3 आणि 5 हे 3 अंक वापरून विदाउट रिपीटिंग अ डिजिट. विथ द सोल्युशन दिलेलं आपण हे 2 डिजिट नंबर आर फॉर्म using digits 2 3 and 5 without repeating a digit. digit एक एक्स्ट्रा मी काय लिहिलं ते एलाय, कारण की तुम्ही जेव्हा उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणार तेव्हा लिहिलेलं नसतात ना, तेव्हा जेव्हा आपण बोर्डमध्ये जेव्हा उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असतो तेव्हा तिथे क्वेश्चन्स नसतात, क्वेश्चन नसतो लिहायचा, तर डायरेक्ट लिहायचं असतं. की पहिल्यांदा जर तिसरा एक्झाम्पल लिहित असताना तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर पहिला प्रश्न त्यातला तिसरा डायरेक्ट सॉल्व्ह करायचं असतं. ह्याच्यामुळे काय होतं, जो टीचर असतो त्याला चेक करायला सोपं पडतं. टीचरला काय करतं की प्रश्न लक्षात येतो लगेच कुठला प्रश्न आहे. देन इथे आपण लिहिणार सॅम्पल स्पेस येस इज इक्वल टू सॅम्पल स्पेस काय आहे. सर्वात पहिल्यांदा 2 3 आणि 5 वापरू. पहिल्यांदा 2 ने सुरुवात 23 25, त्यानंतर 3 ने सुरुवात 32 35, 5 ने सुरुवात 52 53. याच्यापेक्षा वेगळा कुठला बनेल का? किती बनेल? एकूण 6. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स सॅम्पल स्पेस किती येणार आहे? 6. टोटल किती बनते? 6 पॉसिबिलिटीज असतात, 6 प्रोबॅबिलिटी येतात. ठीक आहे, पॉसिबिलिटी किती? 6. पुढं the arrow is rotated, it stops randomly on the disk, find out which color it corresponds. याच्यापैकी कुठला जो थांबेल, तर याच्यामध्ये काय आहे, सॅम्पल स्पेस काढायचं. मी टाकून देणार सोल्युशन. हे सोल्युशनचा शॉर्ट फॉर्म आहे, 50 नाही येते. इथे काय लिहिणार? The arrow is rotated and it stops randomly on the disk. And it stops randomly on any color on the any color on the disk. Then मग काय करते आपल्याला? सॅम्पल स्पेस येस इज इक्वल टू कुठल्याही एका होऊ शकतो. हे सगळे जे सगळे कलर व्हॅल्यू लिहून घ्यायची. आपण लिहिला रेड ऑरेंज येलो, रेड ऑरेंज रेड ऑरेंज येलो ब्लू ग्रीन पर्पल. ब्लू ग्रीन पर्पल. ठीक आहे, मी दाखवून नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती येणार आहे? 6 पैकी कुठल्याही एकावर ते थांबणार आहे. ओके, मग आपल्याला काय करायचं? फाइंड आउट ऑन बीच कलर इक्वेशन. ओके, याच्यापैकी कुठल्याही एकावर ते
थांबू शकतो. इथं आपण लिहू शकतो इट मे स्टॉप, इट मे स्टॉप द arrow, the arrow may stop at any one of the 6 colors of any of the 6 colors. बघा given above as given in the disk. Calculation. पुढं तिसरा क्वेश्चन काय दिलाय? इन द मंथ ऑफ मार्च महिन्यामध्ये 2019 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे 5च्या पटीमध्ये येणार. काय येणार आपल्याला की फाइंड द डेज 5च्या पटीची संख्या कुठल्या? 5 5 2 10 5 15 25 5 25 आणि 5 30 6 येणार आहे. तर आपण तिथे लिहू सोल्युशन. In the month March 2019, ठीक आहे. डेज काय आपण लिहू शकतो? The days on which the date is okay, the days on which the date is multiple of 5. याच्यामध्ये काय ठीक आहे. मग इथं काय आलं आहे? सॅम्पल स्पेस. आपल्याला काय विचारलं? द डेज, आपल्याला डेज पाहिजे ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीतील असणार आहे. इथे सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू पहिल्यांदा 5 ला काय? ट्यूजडे. इथे आपण लिहिणार ट्यूजडे. इथं आपल्याला दिनांक नाही द्यायची, तारीख नाही द्यायची. इथं काय नाही आपल्याला विचारलंय द डेज. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला वार पाहिजे याच्यामध्ये. ट्यूजडे, त्यानंतर 5 नंतर 10 संडे, त्यानंतर 15 ला काय येते? फ्रायडे, नंतर 20 ला येते वेन्सडे, नंतर 25 ला काय येते? मंडे आणि सॅटरडे. किती आले टोटल? 6. आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस टोटल किती येणार आहे? 6. एकूण किती येणार आहे? 6 पॉसिबिलिटीज आहे. 6 सॅम्पल स्पेस आहे. 6 वेळा असं होत आहे की ज्या दिवशी हे 6 वार आहे, ज्या दिवशी 5च्या पटीतील वार येते. हा लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये. काय दिलाय? फॉर रोड सेफ्टी कमिटी, रोड सेफ्टी साठी कमिटी बनवायची, तर ऑफ 2 जणांची बनवायची. फ्रॉम कशापासून? 2 बॉयज अँड 2 गर्ल्स कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी सॅम्पल स्पेस. इथं आपल्याला रिकाम्या जागा भरायची. तेव्हा तुम्ही काय करतो? मोठे लिहून देतो. तर आपण काय करू? हेच याच्यामध्ये लिहून देऊ. ठीक आहे. हेच मोठं याच्यामध्ये रिकाम्या जागा भरून टाकतो. आता आपण अशा प्रकारे लिहित नाही, पण आपण ह्याच्यामध्ये लिहू. काय सांगितलं आपल्याला? कमिटी ऑफ 2 बॉयज. आपल्याला काय विचारलंय की दोन्ही बॉयजची जर समजा आपल्याला बनवायची असेल तर कसं बनेल? इथं आपण लिहिणार B1 B2. कमिटी ऑफ 2 गर्ल्स, फक्त मुलींची बनवायची असेल तर काय होणार आहे? आपण लिहिणार G1 G2. अशा प्रकारे लिहिणार. त्यानंतर काय सांगितलं? कमिटी ऑफ 1 बॉय 1 गर्ल. एक मुलगा एक मुलगी. पहिला मुलगा पहिली मुलगी, पहिला मुलगा दुसरी मुलगी. इथं आपण लिहिणार B1 G2. त्यानंतर काय लिहिणार?
पहिला मुलगा, आता दुसरा मुलगा, पहिली मुलगी आणि दुसरी मुलगी, अशी एकूण नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाले इथं? इथं आपण एक्स्ट्रा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाले? 4. इथे किती झाले? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 2 झाले. ठीक आहे, 2 नाही, एकच झाले. हाईट आणि हाईट ही सेपरेट. इथं आता पुढे काय सांगितले? सॅम्पल स्पेस, फक्त सॅम्पल स्पेस सगळं मिळून एकूण पॉसिबिलिटी काय येणार? सगळं मिळून सगळं काय येणार? सगळं पहिल्यांदा येणार B1 B2. त्याच्यानंतर काय येणार? इथं खाली लिहितो, इथं जागा नाही. पहिल्यांदा लिहिणार मी B1 B2, नंतर दोन्ही मुले, नंतर मुलगी आली B1 G1 B1 G2. पहिला मुलगा, पहिली मुलगी, दुसरी मुलगी आली, नंतर B2 G1 B2 G2. ओके, आणि नंतर फक्त मुलगी G1 G2. एकूण किती झाले आपल्या पॉसिबिलिटी? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. याला तुम्ही असं कॉन्स टाकलं तरी छान दिसेल. ओके, विथ द नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आले? टोटल 6. ओके, आलं का लक्षात? अशा प्रकारे आपण लिहिणार आहे. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट संपला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तरी सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.